श्रीराम विजय ग्रंथ अध्याय 35. भरताशी पुनर्भेट. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. गणनाथ गणपती रविशुक्र बृहस्पती. श्रीराम विजय ग्रंथ प्राकृतवाणी प्रवर्तते. श्रोता वक्ता सावधाना भवन्तु. श्री गणेशाय नमः. श्री सीतारामचंद्राभ्याय नमः. देह बुद्धी लंका घेऊन मारुती मारिला अहंकृती रावण. स्थापुनी भाव विभीषण छत्र धरिले तयावरी. ज्ञानकळा जनकतनया भेटली येऊनी रघुराया. मग स्वानंद विमानी बैसावनिया आत्मा राम चालिला. लागला वाद्यांचा गजर राघव कीर्ती गाती वानर. योजने 2 सहस्र विमान तेव्हा उंचावले. जैसा पौर्णिमेचा रोहिणीवर पश्चिमेच जाय सत्वर. की समुद्री जहाज थोर लोटीत समीर वेगेसी. तैसे वेगी जात विमान घंटा वाजती घनघन. दिव्य मणिमय प्रभाघन उत्तरा पंथे जातसे. ऐसा जात रविकुलमंडन तो असुर कुळ कानन दहन. वामांगी अवनी जागर भरत्न सौदामिनी मेघी जैसी. मग आता पुष्पक विमानामध्ये बसून राम निघाले आहेत अयोध्येला जायला. आणि जसं काही जणू काही देहबुद्धी ही जशी काही लंका आहे ती देहबुद्धी असते ती मारली. आणि त्याच्यामधला अहंभाव जो होता अहंकार होता तो म्हणजे रावण तो मारलेला आहे. आणि त्याच्यावर भाव जणू काही विभीषण आहे. भक्तिभाव म्हणतात तो कोण आहे? विभीषण आहे. तर त्याला छत्रचामर दिलेले आहेत आणि त्याला राज्य दिलेले आहे अशी इथं कवींनी उपमा दिलेली आहेत लेखकांनी. आणि त्या रामाला कोण भेटलं? ज्ञानकळा. ज्ञानकळा कोण आहे? तर जानकी आहे. ती रामाला भेटलेली आहे. आणि ते कुठे बसलेले आहेत? स्वानंद विमानामध्ये बसून आपला जो आत्मा राम असतो तो निघालेला आहे. तो कुठे चाललेला आहे? अयोध्येला. अशा इथं उपमा दिलेल्या आहेत. आणि ते विमान कसं होतं? जसा काही पौर्णिमेचा चंद्र त्याप्रमाणे ते एखादं जहाज जसं समुद्रात जातं त्याला वारा लोटत नेतो त्याप्रमाणे ते वेगात असं घनघन घनघन वाजत ते विमान चाललेलं आहे. आणि मग राम सीतेला बोलतायत. सीता बसलेली आहे रामाजवळ. तर तिला सांगतायत राम तये प्रति बोले रघुनंदन. कांते खाली पाहे विलोकून. लंका दिसे दैदिप्यमान हेमवर्ण विशाळ. पैल पाहे निकुंभिला तेथे शक्रजित सौमित्रे मारिला. आम्ही राहिलो होतो ते वेळा सुवेळा प्राणवल्लभे विलोकी. मग राम तिला एक खाली बघायला सांगता आणि एक दाखवताय. खाली दिसते म्हणे सोन्यासारखी. ती काय आहे? तर लंका आहे. आणि निकुंभिळा जे जिथं ते ठिकाण आहे तिथं लक्ष्मणाने शक्रजिताचा वध केला म्हणे तिथं. नंतर मी त्यावेळेला सुवेळला होतो. पहिलं पाहे रणमंडळ येथे युद्ध झाले तुंबळ. आटिले राक्षस सकळ महासबळ पराक्रमी. वज्रदेही विरूपाक्ष अकंपन मत्त महामत्त. प्रहस्त प्रधान भयानक विपुळ कुंभकर्ण येथेचे आटले इंदुवदने. तर सीतेला सांगतायत वज्रद्रंशी विरूपाक्ष अकंपन नंतर प्रहस्त हा प्रधान हे सगळ्यांना इथं ह्याच ठिकाणी युद्ध झालं आणि ह्याच ठिकाणी मारलेलं आहे म्हणे. देवांतक नरांतक महोदर कुंभनिकुंभ त्रिशिळा महासुर. ते येथे आटले समग्र जनकतनये पाहे पा. युद्ध करुणी सप्तदिन येथेच पडिला दशवदन. हा समुद्र पाहे विलोकून सेतू नळे बांधिला. तर मग पुढे सांगता म्हणे 7 दिवस युद्ध करून रावणसुद्धा इथंच मारलेला आहे म्हणे. आणि आता पुढे बघ म्हणे समुद्रावर नळाने सेतू बांधलेला आहे. ते पहिले उत्तर तीरी दर्भशयन येथे समुद्र भेटला येऊन. पुढे मलयाचल विंध्याद्री पूर्ण किष्किंधा पाहे राजसे. तर मग पुढे काय दाखवलं? दर्भाचं शयन आहे तिथं. तर त्या ठिकाणी समुद्र येऊन भेटला म्हणे मला. नंतर पुढे सर्व पर्वत दाखवले आणि किष्किंधा जे राज्य आहे ते सुग्रीवाचं ते पण दाखवलेलं आहे. पहिलं पाहे पंपा सरोवर येथे भेटला वायुकुमार. पहिलं स्थळी वाळीवीर सुग्रीव कैवारे वधियेला. आणि इथंच पंपा सरोवराजवळ मारुतीची भेट झाली म्हणे. आणि वालीला ह्याच ठिकाणी मी सुग्रीवाचा कैवारा घेऊन त्याचा वध केला म्हणे.
येथे शबरीचा केला उद्धार, येथे कबंध वधिला साचार, पहिल्या दिसे गोमती तीर, खरं दूषण वधले येथे. मग पुढे शबरीचा उद्धार कोणत्या ठिकाणी केला, नंतर खरं दूषण कुठे मारले ते सर्व दाखवत आहेत रामसीतेला. पुढे पंचवटी पाहे गजगमने, तेथून तुझ नेले द्विपंचवदने, ऋषीचे आश्रम पद्मनयने, पाहे गौतमी तटीचे. आता पुढे पंचवटी आहे म्हणे आणि तिथूनच तुला रावणाने नेलेलं होतं म्हणे. शरभंग सुतीक्ष्ण मंदकर्णी, हा सिंहाद्री राजसे पाहे नयनी, येथे दत्तात्रयानुसया त्रिमुनी, भेटली होती पाहे पा. तर सह्याद्रीचे जे आहे पर्वत तिथं अनुसया आणि अत्रिमुनी आपल्याला भेटले होते म्हणे ते. तर हे पण बघ म्हणे. हा अगस्तीचा आश्रम आहे, पुढे चित्रकूट दिसता आहे, भारद्वाज आश्रम जनकतयने, पुढे तीर्थराज प्रयाग. मग चित्रकूट दाखवलं, भारद्वाजांचा आश्रम दाखवला, पुढे तीर्थराज प्रयाग जे आहे ते प्रयाग पण दाखवलं सीतेला. पहिलं नंदीग्राम दिसत, तेथे प्राणसखा आहे भरत, पहिलं शृंगवैरी महाभक्त, किरात गुहक वसत असे. मग तिकडे जे नंदीग्राम दिसतं, नंदीग्रामामध्ये भरत आहे म्हणे. नंतर शृंगवेरीला तो किरात भेटला होता म्हणे, तो गुहक. खंजनाक्षी पाहे सादर, शनयुतिरी अयोध्यानगर, घवघवित परमसुंदर, वास्तव स्थळ आमुचे. आणि खंजन पक्षासारखे नेत्र असणारी सीता, तिला म्हणतायत खंजनाक्षी. तर बघ म्हणे पुढे आपलं अयोध्यानगर दिसतं आहे. परमस्नेहादरे करुण, जानकी सदावी चाप पाणी, तो अगस्तीचे आश्रमी मोक्षदानी, एक क्षण राहू इच्छित. मग चाललेले आहे तर तिथं अगस्ती ऋषींचा आश्रम दिसला आणि म्हणे आता एक क्षणभर आपण इथं थांबू म्हणे. रामे आज्ञापिता विमान, खाली आले न लागता क्षण, पद्माक्षी रमण तेव्हा वचन, पद्माक्षी प्रति बोलत, आम्हा भेटल घटोद्भव मुनी, तुझ लोपामुद्रा नेईल सदनी, आणि काही ऋषीपत्न्या मिळूनी, तुझं पुसतील साक्षेपेत. आता आपण अगस्ती मुनींच्या आश्रमात जाऊ म्हणे. आणि तिथं गेल्यावर लोपामुद्रा म्हणजे अगस्तींची पत्नी ती तुला भेटेल, नंतर बाकीच्या ऋषींच्या पत्न्या आहेत त्या तुला भेटतील म्हणे. ते तुला सगळं वर्तमान विचारतील, काय झालं कसं घडलं ते सगळं ते तुला विचारतील म्हणे. रावणे तुझं नेले कैसे रीती, कैसा लंकेसी आला रघुपती, कुसेल कुंभ संभव सती, कथा कैशी जाहली ते, सांगे सकळ वर्तमान, परिचय केले सागर वंदन, ही कथा तिये लागून सर्वथाही सांगू नयेची. हे कथा सांगशील पूर्ण, तुझ ती आणील हीनपण, ऐसे सांगून राघवे विमान, ऋषी आश्रमी उतरविले. आणि मग राम तिला विचारताय, त्या सगळं तुला विचारतील, त्यांना सगळं सांग. रावणाने तुला कसं नेलं काय नेलं सगळं विचारतील म्हणे. तू सगळं सांग, पण एक सांगू नको. काय तर सागरावर सेतू कसा बांधला, किंवा तुम्ही सागरावरून कसे काय गेले राम, तर हे काही तिला सांगू नको म्हणे. आणि तू जर सांगितलं तर तुलाच ते खाली पाहणं होऊन जाईल म्हणे. हो तसे आणि मग असं म्हणून ते ऋषींच्या आश्रमामध्ये उतरलेले आहेत, अगस्ती ऋषींच्या तिथं विमान उतरवलं आहे त्यांनी. हो तसे वाद्यांचा गजर, दनानले तेने अंबर, शिष्य धावणी सत्वर, अगस्ती प्रती सांगती, स्वामी विमान आले पृथ्वीवरी, भरले रिस वानरी, तो अगस्ती उठला झडकरी, म्हणे रघुवीर पातला. आणि मग त्यांचा शिष्य धावत गेलेला आहे आणि अगस्तींना सांगतो की पृथ्वीवर एक विमान उतरलं आहे, तर त्याच्यामध्ये सगळे अस्वल आणि वानर भरलेले आहेत म्हणे. मग शिष्य घेऊन अपार, रामासी सामोरा जाय सत्वर, लवलाही आश्रमा बाहेर, कलशोद्भव पातला. आणि मग अगस्ती पटकन उठल्या आणि रामाला सामोरे आलेले आहेत. ऋषी मेळा रामे देखता, उतरला विमाना खालता, पुढे येता कमलोद्भव पिता, कलशोद्भव देखिला. मग पुढे बघितलं तर रामाला कोणी बघितलंय, अगस्तींनी. अगस्तीनं धरवे धीर, भूमंडळ क्रमत सत्वर, तव रघुत्तमे नमस्कार, साष्टांग घातिला ऋषिते, अगस्तीने धावणी त्वरित, हृदय धरिला रघुनाथ, जैसा वाचस्पती आलिंगित, शचीवरांसी आदरे. मग अगस्ती धावत गेले आणि रामाला जवळ धरले, जसं गुरूंनी इंद्राला धरलं त्याप्रमाणे. सवेची सौमित्री सिद्धी धरे अलिंगन, तो रघुत्तम बोले हासून, आज या आश्रम सोडून, का स्वामी आले ती बाहेरे. मागच्या वेळेस जेव्हा ते भेटायला गेले होते राम आणि लक्ष्मण, तेव्हा अगस्तींनी भेटण्याला नकार दिलेला होता आणि त्यामुळे म्हणून आता ते पळत आलेले आहेत भेटायला. तर विचारतायत राम
मागच्या वेळे म्हणजे आता का आले म्हणे तुम्ही आम्हाला भेटायला. मागे अरण्यकांडी कथागहन सीता घेऊन गेला द्विपंचवदन. तेव्हा परतोन रामलक्ष्मण अगस्ती आश्रमा आले पै. ते वेळे अगस्तीने जाणून घेतले नाही रामदर्शन. परतविले दारातून दोघे दाशरथी ते काळी. मग ती मागची गोष्ट अशी घडलेली होती. ती गोष्ट आठवणी रघुपती. म्हणे तोच मी राम तू अगस्ती. तया नादर आता प्रीती विशेष दिसते विप्रोत्तमा. मागच्या वेळी आमचा तू अनादर केला होता म्हणे, आता एवढं काय आहे की तू आम्हाला उठून पळत आलेला आहे म्हणे दर्शन घ्यायला. ऐसे बोलता सीताधव प्रत्युत्तर देत कलशोद्भव. तैश्री सहित तू राघव नाही वैभव ते धवा. तो विपरीत काळ जाणून नाही घेतले तुझे दर्शन. आता तू श्रीयुक्त श्री सीतारमण आलो म्हणून सामोरा. तर मागच्या वेळेस तू एकटाच आलेला होता, सीता नव्हती म्हणे तुझ्याबरोबर, आणि ते काही मला बरं वाटलं नाही म्हणे. तर सीता तुझ्याबरोबर आता आहे म्हणून मी आलेलो आहे म्हणे दर्शनाला, असं अगस्ती ऋषी रामाला सांगतायत. श्री सौघे देती मान तू निर्विकार रघुनंदन. मानापमान विरहित जाण सच्चिदानंद परब्रह्म तू. तू अज अजित आप्त काम निरुपाधिक निर्गुण अनाम. नाना विकार समविषम श्रीचे सर्व ही राघवा. तर तू कोण आहे? तू अजन्म आहे, अजिंक्य आहे, पूर्ण काम आहे, तृप्त आहे, सर्व आहे, सगळं उपाधी नसलेला असा गुणातीत तू आहे म्हणे. पण तुझ्याबरोबर श्री नव्हती त्यामुळे मी तुझ्या दर्शनाला आलो नाही असं सांगतो. ऐकोणे अगस्तीचे उत्तर आनंदमय झाला रघुवीर. मग आश्रमाप्रती सीतावर कलशोद्भव नेता झाला. मग त्या दोघांना तिघांना सगळ्यांना आश्रमामध्ये नेलेलं आहे. तो ते लोपामुद्रा येऊन जनक येसी करी धरून. गेली आश्रमात घेऊन करुणी पूजन पुसतसे. मग लोपामुद्रा आली आणि सीतेला पण हाताला धरून मध्ये घरात घेऊन गेलेली आश्रमामध्ये. विदेहत आणि विचारते विदेहतानये तुझसी प्रीती. अत्यंत करीतो रघुपती किंवा रक्त असे चित्ती. सांगसिती कैसी रेते वनी विचारता रघुनंदन. तोषवीत असे ते तुझे मन. तू भागलीस मागू म्हणून समाधान करीतो की. या उपरी विदेह राजनंदिनी त्रिभुवने पतीची पट्टराणी. श्रीराम प्रतापी वाखानी ब्रह्मानंदे करुणिया. म्हणे परमकृपाळू रघुनाथ. मग सीता सांगते तिला म्हणे परमकृपाळू रघुनाथ मजवर स्नेह करी अत्यंत. तू म्हणसे श्रीलंपट भोत जनक जामात तैसा नव्हे. तर म्हणे माझ्यावर रामाचं प्रेम होतं म्हणे, पण श्रीलंपट नाही आहे म्हणे, असा राम नाही आहे म्हणे, नुसतं प्रेम आहे माझ्यावर म्हणे. तरी अत्यंत अत्यंत दयाळू श्रीराम. मजवरी स्नेह करी परम विरक्त सदा निष्काम. रूप नाम नाही तया मज घेऊन गेला रावण. दयासागर तो रघुनंदन करुणिया नाना प्रयत्न. मज सोडविले श्रीरामे. पण तो विरक्त आहे म्हणे, निष्काम आहे, फक्त त्याचं माझ्यावर प्रेम आहे म्हणे, असं सीता सांगते लोपामुद्राला. तो लोपामुद्रा म्हणे सीते तुझं कैसे नेले लंकानाथ. मग येऊनी जनक जामाते सोडविले कवणे रीती. हर्षे सांगत असे जानकी मी ऐच्छिली मृगकंचुकी. ते जाणून एकाएकी अयोध्या प्रभू धाविनला. मग ती विचारते लोपामुद्रा तुला कसं नेलं काय नेलं असं विचारते सीतेला. मग ती सांगते जानकी की मला हरणाच्या कातड्याची कंचुकी चोळी शिवायची होती म्हणे, म्हणून मी हट्ट धरला रामाकडे. मागे अतितवेशे येऊन मग मज गेला घेऊन रावण. माझी अवियोगे राम आपण वृक्षपाशान आलंगी. आणि मग राम ते हरणाच्या मागे गेल्यानंतर रावण आला म्हणे अचानक आणि मला घेऊन गेला म्हणे. आणि माझ्या वियोगाने राम वृक्षपाशान सगळे आलिंगित होता म्हणे. मदनिमित्त राजीवनेत्र मित्र करुणी चंडांशु पुत्र. शक्रसुतावधोनी सर्वत्र कपिवीर सखे केले. मग म्हणे माझ्या कारणाने का होईना सुमित्र आणि मारुती हे सगळे त्याला भेटले म्हणे रामाला. मज लोक प्राणेश नंदन धाडीला माझे शुद्धीला गुण. तेने जाळूनी लंका भुवन रघुनंदन आणिला. आणि मग मारुती आला म्हणे माझ्या शोधाला आणि मग त्याने शोधून काढली लंका आणि रामाकडे आलेला आहे म्हणे.
अष्टादश पद्मे वानर संगे घेऊन आला श्रीरामचंद्र. वेढून या लंकानगर युद्ध पारपै केले. संतती समवेत रावण रणी मारी रवी कुळभूषण. राज्य स्थापुन या विभीषण. पुष्पकारूढ मग झाले खाली मी जो विलोकी पूर्ण. तव अद्भुत केले सेतुबंधन लंबायमान शतयोजने. आणोनी पाशान बांधिला समुद्र बांधिला पाशाणी. आश्चर्य मज वाटले म्हणी हे जानकीने विसरोणी. सेतू चरित्र कथियेले. आणि मग सांगितलं की मारुतीने कशी लंका जाळली. मग रामाने रावणाला कसं मारलं. मग राज्यावर विभीषणाला कसं बसवलं काय केलं सगळं सांगितलं. पण रामाने तिला सांगितलेलं होतं की समुद्रावर सेतू बांधलेला आहे हे तू सांगू नको म्हणे अरुंधती लोपामुद्रेला. पण तिच्या काही लक्षात राहिलं नाही. तिने सांगून टाकलं. आणि मग ती म्हणते सेतू दगडांनी बांधला म्हणे तो ते लोपामुद्रा बोलत. काय सांगसी गोष्टी अद्भुत पाशानी बांधिला सरितानाथ. काय पुरुषार्थ केला हा टाकोणी आहे कशर. का शोषिला नाही सागर न लागता क्षण मात्र. माझे पतीने प्राशिला. म्हणे काय सांगते म्हणे तू. दगडांनी पूल बांधला. त्याच्यापेक्षा म्हणे एक बाण टाकला असता तो पूर्ण सागर शोषला गेला असता म्हणे. माझ्या पतीने तर म्हणे एकाच आचमनात पिऊन टाकलं म्हणे. क्षण मात्र माझ्या पतीने समुद्राला प्यायलेलं म्हणे असं ती सांगते लोपामुद्रा. ऐसे अगस्ती जाया बोलता क्षणैक होय तटस्थ सीता. म्हणे उने आणले रघुनाथा उत्तर काय ईस देऊ. म्हणे रघुत्तमाचा जाता बाण सप्त समुद्र जातील आटून. बिंदू मात्र नुरे जीवन जीव संपूर्ण मरतील. रामापासी वानरगण आहेत परम बळे संपन्न. सप्त समुद्रांचे आचमन एकदाच करतील. आणि मग म्हणे समुद्राचा मग तिला वाटतं अरे हे आपण उगाच सांगितलं. मग ती म्हणते मी माझ्या पतीला हे कमीपणा येतोय म्हणे. म्हणजे रामाला कमीपणा येते. आता काय सांगावं म्हणे. ही सांगते माझ्या पतीने तर एका क्षणात समुद्र प्यायला. मग आता कसं सांगावं. म्हणून ती म्हणते की जर रामाने एक बाण मारला असता तर 7ही समुद्र आटून गेले असते आणि थोडं पण पाणी शिल्लक राहिलं नसतं. आणि इथं तर सगळे वानरगण ते सगळे आहेत म्हणे. कसं काय त्यांनी तर एकाच आचमनात प्यायले असते म्हणे. पण तसं नाही केलं म्हणे. म्हणवी का केले नाही आचमन तरी तुझ्या पतीचे मूत्र पूर्ण. न शिवती वानरगण मग प्राशन केवी करतील. रघुनाथ दास सोवळे बहुत म्हणून तीही बांधिला सेत. नाही तरी सरितानाथ प्राशावया क्षण न लागता. मग ती विचारते म्हणे का मग माकडांनी पण का प्यायलं नाही म्हणे. एका याच्यात का आठवला नाही म्हणे. मग ती सीता सांगते की हा जो समुद्र आहे ते तुझ्या पतीचं मूत्र आहे. कारण ज्या वेळेला अगस्तींनी तो समुद्र 3 आचमनात पिऊन घेतला आणि नंतर मग सगळे प्राणी जीव सगळे हे व्हायला लागले तडफड करायला लागले. त्यावेळेला त्यांना सांगितलं की आता परत तो समुद्र टाका म्हणे खाली. मग त्यांनी मूत्राद्वारे तो बाहेर काढलेला आहे. म्हणून सीता म्हणते की ते तुझ्या पतीचं मूत्र आहे म्हणे. आणि वानर त्याला कसे काय हे करतील म्हणे प्राशन करतील. म्हणून ते फार सोळेओळ्याचेच म्हणे. त्यांनी म्हणून सेतू बांधला आणि समुद्रावर गेले पण नाही म्हणे ते. नाही तर त्यांनी एका याच्यात पिऊन टाकला असता म्हणे समुद्र. ऐसे बोलता जनकतनया उगीच राहिली ऋषी जाया. असो जानकीची पूजा करून या संतोष विले ते काळे. आणि मग सीतेने असं सांगितल्यावर ती लोपामुद्रा शांतच राहून गेली. आणि मग जानकीची पूजा झाल्यावर सगळं हे झालं. अगस्तीने पूजले रघुनंदन सवेची ऋषीची घेऊन आज्ञा. पुष्पकी बैसे अयोध्या राणा सीते सहित आनंदे. आणि अगस्तींनी पण रामाचं पूजन केलेलं आहे. आणि सगळ्यांची आज्ञा घेऊन परत ते पुष्पक विमानात बसून अयोध्येला जायला निघाले आहेत. पुष्पक उचलले तेथून चालिले अयोध्या पंथलक्षोणी. तो भारद्वाज आश्रमी येऊनी उतरले तेव्हा प्रयागी. मग भारद्वाजांचा आश्रम आहे तिथं प्रयागला आलेलं आहे. मनात विचारी रघुनंदन घ्यावे भारद्वाजांचे दर्शन. या लागी उतरले विमान इच्छा जाणून प्रभूंची. भारद्वाजासहित अपार चौकडून धावती मुनीश्वर. जैसे महानद्यांचे पूर सिंधुस जाती भेटावया. रघुत्तमे खालती उतरून नमिले समस्त ऋषीजन. भारद्वाजे दिदले आलिंगन प्रेमे करुणी ते दवा. आणि मग भारद्वाजांचं दर्शन घेण्यासाठी ते खाली उतरलेले आहेत. आणि विमान उतरल्याबरोबर भारद्वाज ऋषी आणि बाकीचे सुद्धा ऋषीमुनी धावत आले आहे रामाचं दर्शन घ्यायला. म्हणे आजी धन्य दिवस घरा आला अयोध्याधीश. झाले वर्षे चतुर्दश 14 दिवस अधिक पै. भारद्वाजे लक्ष्मण आलिंगीला प्रीती करून. ते दिवशी रघुनंदन आपुले आश्रमी राहाविला. आणि मग
लक्ष्मणाला सुद्धा आलिंगन दिलं आणि तिथं रामाला त्या दिवशी ठेवूनच घेतलेलं आहे त्यांनी मुक्कामाला. मग तो जगदात्मा रघुनाथ स्नेह हनुमंतासी सांगत, म्हणे आम्ही आजी राहिलो येथ प्रीतीस्तव ऋषींच्या, तरी पुढे जाऊनी तरीत भरता प्रती करावे श्रुत, शृंगवेरी वसे गो भक्त त्यासी हे विदित करावे, ऐसी आज्ञा होताची पूर्ण वंदोनिया रघुवीर चरण, वायुसुत केले उड्डाण पित्याहुनी चपळत्वे. मग रामाने सांगितलं मारुतीला की 14 वर्ष आणि 14 दिवस वरती झालेले आहेत, तर आता तू एक काम कर, आम्हाला इथं आजच्या दिवस राहावं लागतं आहे, तर तू पुढे जाऊन भरताला जाऊन सांग की राम येतोय असं, आणि त्याचप्रमाणे शृंगवेरीला जो गुहभक्त आहे तो गुहक त्याला पण सांगून दे म्हणे आम्ही येतोय असं. ऐसी आज्ञा होताची पूर्ण वंदोनिया रघुवीर चरण, वायुसुते केले उड्डाण पित्याहुनी चपळ. म्हणे तो मारुती लगेच कसा निघाला आहे, वायुवेगाने, म्हणजे वाऱ्यापेक्षा सुद्धा अजून जास्ती. गगनी हुनी अर्क उतरत तैसा गुहकाश्रमी हनुमंत, येऊनी बोले अकस्मात अयोध्यानाथ आला की. आणि तो जगदानंद मूळकंद भरत हृदयारविंद मिलिंद, तो रघुनाथ भक्त जनवरद जवळी आला जाणीजे. मग सांगतोय राम जवळ येतोय असं. परमानंद उदार घन अंतरंग मनमोहन, परात्पर सोयराधान तो जवळी आला की. मेघासारखा उदार असणारा आणि आपल्या अंतःकरणात व्यापून राहणारा असा तो राम जवळ आलेला आहे असं सांगतोय तो मारुती. परमानंद उदारगण अंतरंग मनमोहन, परात्परा सोयराजान तो जवळी आला की. विश्वात्मक विश्वपाळक मनोविश्राम विश्वोद्धारक, जनमन हृदय चाळक तो राम जवळी आला की. ऐसे गुहके ऐकता वचन ओसंडला आनंदे करुण, धावून या मारुतीचे चरण धरिले सद्गद होऊन या. त्या गुहकाला इतका आनंद झाला आणि पळत पळत त्याच्या मारुतीच्या पायावर लोटांगण घातलेलं आहे. ओळखून या परमभक्त त्यास हृदय धरी हनुमंत, गुहक मागुती लोळत चरणावरती मारुतीच्या, म्हणे हनुमंता धन्य धन्य काय तुझ मी हो उत्तीर्ण. मग फळे सुमने आणून हनुमंत गुहके पूजिला, गुहकासी म्हणे हनुमंत चला नंदीग्रामासी तरित, स्वामी आला करू श्रुत भरता प्रती जाऊन या. मग त्या गुहकाला इतका आनंद झाला, त्याने फळं आणि फुलं आणले आणि मारुतीने पूजा केलेली आहे मारुतीची. नंतर मग तो सांगतो गुहकाला हनुमंत आपण आता नंदीग्रामाला जाऊ आणि भरताला सांगू म्हणे. मग दोघे उठले तेच क्षणी एकमेकांचे हस्त धरुणी, दोघेही भक्त शिरोमणी वेगे करुणी निघाले. तो नंदीग्रामी भरत बोटाने दिवस मोजित, म्हणे आता न ये रघुनाथ 14 वर्षे लोटली. भरत सर्वगुणी संपन्न तो भजन समुद्रीचा मीन, की वैरागीचा पूर्ण अमोलिक हिराची. विवेक गंगेचा लोट थोर, की ज्ञानाकाशाचा भास्कर, की क्षमा धरिता सहस्रवक्र, की सरोवर निश्चयाते. जसा हे निघाले ते दोघं जण सांगायला निघाले, तर भरत होता तो बोटावर दिवस मोजत होता की 14 वर्ष झाले, आता 14 दिवस पण वर झाले, अजून राम येत नाही म्हणून तो हे करत होता, दिवस मोजत होता. आणि हे तिथं चाललेले आहेत. विवेक गंगेचा तो कसा होता, भरत कसा होता, भजन समुद्रीचा मीन, म्हणजे भजनात मग्न असणारा, जणू समुद्रातला मासा असतो त्याप्रमाणे तो भजनात लीन होऊन जात होता. त्याच्या कसा होता, ज्ञान होतं त्याच्यामध्ये, ज्ञानाचा भास्कर होता, क्षमा होती त्याच्यामध्ये, असा तो होता. की दयेचा पर्वतपूर्ण, की गुणागुण निर्गुण, की उपवनीचा नंदनवन, किंवा मेघ आकाशीचा, ऐसा तो भरत ते वेळी, म्हणे या वयाची सीमा झाली, राम प्रेमळांची माऊली अजूनही दृष्टी पडेना. तर आता खूप वेळ झाला म्हणे, अजून राम का येत नाही असं तो मनात म्हणतोय भरत. आता हा देह टाकून धुंडीत जाईन रघुनंदन, तत्काळची कुंड रचून चेतविला अग्नी कैकयी सुते, मार्ग पाहिला 2 प्रहर, अग्नीत घालावया शरीर, सिद्ध झाला भरतवीर, परमप्रिय कर राघवाचा. आणि मग वाट पाहिली 2 प्रहर झाले तरी अजून काही येत नाही. मग आता त्यांनी चिता रचलेली आहे आणि आता म्हणतो आपला आता आत्मदहन करून टाकायचं, आणि चालला तो आता अग्नीमध्ये समर्पित व्हायला. कुंडा समीप उभा राहून अंतरी आठविले श्रीराम ध्यान, मुकुट कुंडले आकर्ण नयन, सुहास्य वदन साजिरे, उडी घालावी तो आत, तो समीप आला वायुसुत, म्हणे आला जी रघुनाथ दशमुखांतक जगदात्मा. आणि मग भरतानी मनामध्ये रामाचं ध्यान केलेले, मुकुट कुंडले त्याचे आकर्ण नयन असं सगळं ध्यान त्यांनी
हे केलेले मनामध्ये साठवलं आहे आणि आता उडी घालणार. तेवढ्यात मारुती आणि ते गुहक आलेले आहे दोघंजणं. आला सुरांचा कैवारी, आला भक्तजन सहाकारी, भरत नेत्र उघडी ती अवसरी, तो मारुती घाली नमस्कार. तर मग डोळे उघडून पाहतो भरत, तर समोर कोण होता? मारुती. उष्ण काळ पडता अत्यंत, घायाळे रणी उदक स्मरत, त्यासी जीवन पाजिती अकस्मात, तैसा भरत सुखावला. जसं एखाद्याला खूप तहान लागली उन्हाळ्यामध्ये, त्याला जर अचानक पाणी मिळालं त्याला किती आनंद होतो, त्याप्रमाणे भरताला आनंद झालेला आहे. चकोर असता क्षुधाक्रांत, अवचित उगवे निशानात, किंवा तैसा आनंदला भरत, हनुमंतासी देखोनिया. उचलोणी परमप्रीती, हृदया लिंगिला मारुती, म्हणे कोठ्या आहे रघुपती, दावी मज प्राणसख्या. आणि तो मारुतीला मिठी मारली त्याने आणि सांगतोय, कुठे राम, दाखव म्हणे मला. जैसे प्राण जाता अमृत, एकाएकी घाली जे मुखात, तैसी शुभवार्ता अकस्मात, आलासी घेऊनी कपिंद्रा. मग हनुमंतासी बैसवून, पुसिले सकळ वर्तमान, अमृत वर्षाव करीत घन, तैसे ये रे कथियेले. जसं अमृताचा वर्षाव होतो त्याप्रमाणे मारुतीने सांगितलेलं. त्याला ते आवडलं त्याचं बोलणं मारुतीचं. म्हणे कृपा सिंधू रघुनंदन, क्षणाक्षणा तुमची आठवण, करुणी म्हणे केव्हा येईन, भरता प्रति भेटावया. धन्य तुमचे बंधुपण, शक्रपदा तुल्य राज्य टाकून, सकळ मंगल भोग तजुन, नंदीग्रामी बैसला. म्हणे तुम्ही खरंच भाऊ येत म्हणे. एखादं इंद्रासारखं राज्य टाकून तू सगळं मंगल भोग होते ते सगळं टाकून नंदीग्रामामध्ये वनवासासारखं जीवन जगतोय म्हणे, असं मारुती भरताला म्हणतोय. भरत म्हणे, हो मारुती, मृगजीवनी बुडेल अगस्ती, तमार नव पडेल गवस्ती, दोषे भागीरथी जरी लिंपे, शेष भागेल धरिताक्षती, जरी मर्यादा टाकील सरितापती, तरी राज्यवसना मारुती, मज होईल जानपा. तर एक वेळ म्हणे सूर्य याच्या अंधारात पडेल किंवा अगस्ती येतो याच्यात बुडेल म्हणे, पण किंवा शेष आपली धरणी टाकून देईल, समुद्र हे मर्यादा टाकेल, पण शेष धरणी टाकून देईल, पण मी राज्य भोगेल असं कधीच होणार नाही म्हणे रामा वाचून, असं भरत सांगतोय मारुतीला. असो शत्रुघ्नासी म्हणे भरत, तू अयोध्येसी जाई त्वरित, वसिष्ठ माता आणि सुमंत, सर्वांसी श्रुत करावे, अनुदय होता अरुणोदय होता सत्वर, प्रजासेना घेऊन समग्र, जगद्वंत्यासी समोर, गजरे करोनी येई जे. आणि म्हणे तू आता त्या आपलं भरत शत्रुघ्नाला सांगतोय की तू राज्यात जा म्हणे, आणि वसिष्ठ आणि सर्व मातांना आणि सुमंतांना सर्वांना सांग म्हणे की राम येतोय असं, आणि सकाळ होईपर्यंत तू प्रजासेना सगळ्यांना घेऊन ये म्हणे सामोरं यायला रामाला. ऐसी आज्ञा होता ती शत्रुघ्न, अयोध्येसी गेला धावून, टवटवीत प्रसन्नवदन, सुमंत्रासी भेटला. म्हणे पाहता काय उठा त्वरित, जवळ आले श्री रघुनाथ, नंदीग्रामी आला हनुमंत, पुढे सत्वर सांगावया. म्हणे उठा उठा सगळे चला आवरा म्हणे, की मारुती सांगायला आलेला आहे की राम आणि लक्ष्मण सीता सर्व येत आहेत म्हणे. हर्षे धावत सुमंत, आनंदन मायेस गगनात, दुदुंबी त्रहाटिल्या त्वरित, आला रघुनाथ म्हणून या. सगळीकडे दुदुंबी वाजायला लागल्या, सगळ्यांना आनंद झालेला आहे आणि सांगतायत गजर झाला आहे की राम येतो असं. दनालिल्या राजभेरी, नादनम समाये अंबरी, शत्रुघ्ने राजसदनांवरी, कळस चढविला लवला आहे. आणि मग राजवाड्यावर लगेच कळस चढवला गेला आणि सगळीकडे आनंद झालेला आहे. सूर्योदय अकस्मात, पृथ्वीवरी किरणे पसरत, तैसी नगरी प्रगटली मात, आला रघुनाथ म्हणून या. जसं सकाळच्या सूर्याचे किरण जसे सगळीकडे पसरतात तसं सगळीकडे बातमी फुटलेली आहे. आळो आळी जनधावती, अंगी रोमांच उभे राहती, सुखन समाये तया चित्ती, नयनी लोटती प्रेमबिंदू, 16 पद्मे दळभार, सिद्ध झाले तेव्हा सत्वर, कुंजर भेरी 14 सहस्र, 1 सहस्रे ठोकिल्या. शत्रुघ्न आणि सुमंत आले कौसल्याच्या सदनात, म्हणती माते आला रघुनाथ, सीता सौमित्रा सहित पै. सगळीकडे हाती घोडे सगळे दळभार 16 पद्मे असे दळभार सिद्ध झाले आहे. कशाला? रामाच्या स्वागताला. आणि इकडे सुमंत आणि शत्रुघ्न कुठे गेले? कौशल्याच्या महालात गेले सांगायला तिला रामाला असं. कौसल्या सुमित्रा दोघीजणी उचंबळल्या आनंदे करुणी, सुखाश्री लोटले नयनी, बैसल्या वहनी तत्सत्वर. आणि मग त्याहीसुद्धा पटका आनंदाश्रू आले त्यांच्या डोळ्यात आणि
आईच्या पालखीमध्ये बसल्या त्या पण सामोरे जायला. वसिष्ठापाशी जाऊन आनंदे पुसे शत्रुघ्न, स्वामी आले जी रघुनंदन, चला सत्वर सामोरे, आला ऐकता रघुनाथ, स्वानंदे उचंबळे ब्रह्मसुत, चतुरंग दळ समस्त, नगराबाहेर निघाले. तर सामोरे जायला सर्व चतुरंग दळ निघालेलं आहे, वसिष्ठ निघाले आहेत, सर्व निघाले आहेत. विद्युत प्राय ध्वजा झळकती, मकर बिरुदे पुढे चालती, अष्टादश प्रजा धावती, नगराबाहेर सत्वर. तर मकर चिन्ह असणाऱ्या त्या अब्दागिरी असतात त्या पण आहेत त्यांच्या ह्याच्यावर रथांवर, ते पुढे चालतायत. आणि सगळी प्रजा निघालेली आहे. कैकेयी सुमित्रा कौसल्या सुखासनारूढ जाहल्या, त्या सर्व पालखीत बसलेल्या आहेत. कौसल्या कैकेयी सुमित्रा सगळ्या. मंगळवाद्यांच्या ध्वनी लागल्या तो सोहळा नवरनवे, वसिष्ठ शत्रुघ्न सुमंत, दिव्यरथी बैसले त्वरित, आनंदमय जन समस्त, श्री रघुनाथ पहावया. वसिष्ठ शत्रुघ्न आणि सुमंत एका दिव्याच्या रथावर बसले आणि सगळे चाललेत राम बघायला, स्वागताला रामाच्या. थोडीशी उरता लग्नगडी, वेगे धावती वऱ्हाडी, की गंगेची आजवळी थडी, तृषाकांत करती त्वरेने. तैसे ब्रह्मानंदे कृण, पुढे धावती अयोध्येचे जन, इकडे भरत सीता शोकहरण, सूर्योदयी उठिले, नित्यने माते सारुण, पुढे चालिले दोघे जण, भरत म्हणे आजी धन्य नयन, राम निधान देखती. आणि मग जसं लग्नाला थोडीशीच वेळ असते आणि वऱ्हाडी जसे धावतात त्याप्रमाणे सर्व सैन्य आणि अयोध्येचे प्रजाजन सगळे माता वगैरे सगळे चाललेले आहेत. आणि इकडे जसं तृषाकांत एखाद्या गंगेजवळ येतो त्याला सगळे धावतात पाणी प्यायला, त्याप्रमाणे सगळे चालले. आणि मग इकडे काय झालं, सीता राम लक्ष्मण सगळे उठलेत, त्यांनी नित्याने मावरला आणि चाललेत आता ते अयोध्येकडे. पुढे नित्य नेमाने सारुण, पुढे चालले दोघे जण, भरत म्हणे आजी धन्य धन्य, राम निधान देखती. आणि मग भरत आणि शत्रुघ्न ते पण निघालेले आहेत आणि म्हणतायत की आज आपल्याला रामासारखं रत्न आपल्याला दिसणार आहे म्हणे. इकडे भारद्वाजाची आज्ञा घेऊन पुष्पकी बैसे रघुनंदन, सत्वर चालले विमान, अयोध्या पट्टण लक्षित. तो भरतासी म्हणे हनुमंत, ऊर्ध्वपंथे पहाजी तरित, भरत जो ऊर्ध्व विलौकितो, तो अद्भुत विमान देखील. आणि मग ते राम लक्ष्मण सीता सगळे पुष्पक विमानातून येत आहेत. आणि मग हनुमंत सांगतो वरती बघा बघा म्हणे, ते विमान आलं बघा म्हणे. मग ते भरत बघतो तर त्याला ते दिसलं. भरत म्हणे हनुमंतासी, हे काय असंभाव्य आकाशी, वादे वाजती मानसी, आश्चर्य मज वाटते. हनुमंत म्हणे पुष्पक विमान, वानरांसहित सीतारमण, वरी येता ती बैसोनी, परमवेगे करुणिया. मग भरत म्हणतो हे काय म्हणे एवढं वरती, तिथं वाद्यांचाही आवाज येतोय म्हणे, काय आहे. मग मारुती सांगतो ते पुष्पक विमान आहे आणि त्याच्यामध्ये वानरांसहित सर्व आलेले आहेत म्हणे. ऐसे सांगता वायुनंदन, भरते घातले लोटांगण, मागुती ऊर्ध्ववदन करून पुन्हा विमान विलोकी. मागुती साष्टांग नमस्कार, प्रेमे घाली भरतवीर, चंद्राकडे पाहे चकोर, ऊर्ध्वपंथे प्रीतीने. जसं चंद्राकडे चकोर वरती मान करून पाहतो त्याप्रमाणे भरत वरती बघून साष्टांग नमस्कार घालत होतात. मारुतीचा हस्त धरून पुढे चालले कैकेयी नंदन, तो राघव इच्छे कृण, पुष्पक उतरले भूमीवरी. आणि मग आले पुढे आणि मारुतीचा हात धरून बघतायत, भरत चालतोय आणि तेवढ्यात पुष्पक विमान खाली उतरलेलं आहे. सीतेसहित रघुनंदन, विमाना खाली उतरून अयोध्येशी साष्टांग नमन, राजीव नयन करी तेव्हा. मग सीता आणि राम दोघे खाली उतरले आणि अयोध्येला साष्टांग नमस्कार केलेला आहे रामाने. जन्मभूमी जान्हवी जननी, सद्गुरुस्थळ पवित्रावणी, शिवहरी प्रतिमा संत देखुनी, साष्टांग नमन करावे. तो साष्टांग नमन कुठे करावं, मातृभूमी असेल तिथं, भागीरथी असेल तिथं, जन्मदात्री म्हणजे आईजवळ, भागीरथी जन्मदात्री, आणि सद्गुरूंचं स्थान असतं तिथं, किंवा शिव आणि विष्णू यांच्या मूर्ती असतात तिथे साष्टांग नमन करावं म्हणे. तपस्वी वेदज्ञ वृद्ध ब्राह्मण, यज्ञप्रसाद ध्वज देखुण, वंद्य द्रुम समाधिस्थान, महापुरुष वंदावे. नंतर यज्ञाचा प्रसाद घेताना नमस्कार करावा. पिंपळ उंबर वट जे असतात ते पुण्यवृक्ष आहेत म्हणे, तर त्यांना पाहून सुद्धा नमस्कार करावा.
आणि अशा प्रकारे रामाने पण अयोध्येला नमस्कार केलेला आहे. सत्यवती श्री रघुनाथ म्हणून अयोध्येशी नमस्कारित तो हनुमंता समवेत जवळी भरत देखला. आणि मग अयोध्येला राम नमस्कार करतोय, तिथं हनुमंत आणि भरत आलेले आहेत. दाटला अष्टभावे कर्ण गालित येतसे लोटांगण श्रीराम वेगळ कर्ण शरीर कृश झाले भस्म लाविले शरीरासी वल्कले वेष्टित तो तापसी ऐसा भरत देखोनी मानसी सीतावर कळवलेला. मग रामाने बघितलं भरताला, तर भरताचे अष्टभाव दाटून आलेले आहेत आणि श्रीराम बघताय त्याच्याकडे, तर तो बारीक झालेला आहे. आणि तो कसा आहे, तो बारीक झालेला आहे, अंगाला भस्म लावलेला आहे, वल्कल नेसलेला आहे आणि जटा पण बांधलेल्या आहेत डोक्यावर. असं मग रामाला त्याला बघून असं गैवरल्यासारखं आलं, कळवळून आलं एकदम. चरणी क्रमित भूमंडळ पुढे चाले तमाल निळ तान यावत चाला घे वेल्लाळ देणू हंबरत जैसी की. जसं वासरू आणि गाय एकत्र भेटतात त्याप्रमाणे हे दोघं भेटतायत. भरते कैसे देखिले रघुनाथा बहुत दिवस गेला पिता तो कुमरे दृष्टी देखता धावे तैसा श्रेयपरे. जसं वडील गावाला गेलेले आहेत आणि त्यांचा मुलगा जसा धावत येऊन त्यांना मिठी मारतो, तसं भरताने रामाला धावत जाऊन मिठी मारली. तैसे भरते धावून मिठी घातली श्रीरामचरणी की गेले धन देखता नयनी मिठी घाली जे विलोभी. किंवा आपलं धन गेलेलं धन परत मिळाल्यावर जसा लोभी असतो तो मिठी घालतो त्याप्रमाणे. जन्मांदासी आले नयन की मृत्यूसमयी अमृतपान की दरिद्रियासी निधान अकस्मात प्राप्त झाले. जसं एखादा मरणासन्न झालेला आहे आणि त्याला अमृत मिळालं त्याप्रमाणे, किंवा आंधळा आहे त्याला डोळे आले त्याप्रमाणे. किंवा मारिता तस्करी अकस्मात धावला कैवारी तो जेवी सुखावे अंतरी भरतासी तैसे वाटत. किंवा चोर आपल्याला मारायला आले आणि एखादा मध्ये पडून आपल्याला वाचवतोय, तसं भरताला वाटत होतं. राघवे उचलवणी ते समयी भरत दृढ आया धरिला हृदयी दोघांचे नयन प्रवाही जलद सरिता लोटल्या. दोघं एकमेकांना आलिंगन देऊन रडतायत. हरिहर दोघे भेटले शशीमित्र एकवट झाले की क्षीराब्दीचे एकवटले लोट जैसे एकत्र की वेदांत ग्रंथीचे अर्थ ऐकत्व्या परस्परे येत तैसा दशमुखांतक आणि भरत एकपणे मिळाले. जसं चंद्र सूर्यच एकत्र झालेले आहेत किंवा वेदांत आणि ग्रंथाचा अर्थ एकत्र एकमेकांना अनुसरून असतात त्याप्रमाणे दोघं राम आणि भरत एकत्र मिठी मारली त्यांनी. समसंतोष समान प्रीती सोडावे हे न वाटे चित्ती वियोग व्यथा दिगंतरा प्रती जाती झाली ते काळी अलिंगन देऊनी वेगळ होती पर्यंतरी नव्हेच तृप्ती तो सोहळा डोळा पाहती सुग्रीवा आणि विभीषण. आणि एकमेकाला भेटले पण एकमेकांना सोडायची इच्छा होत नव्हती, इतके ते घट्ट मिठी मारली होती आणि त्यांची तृप्तीच होत नव्हती भेटून. हे कोण बघत आहे? सुग्रीव आणि विभीषण. म्हणती भरत आणि रघुपती अद्भुत दोघांची प्रीती एकास एक आवडती प्राणाहुनी पलीकडे. खरंच मग दोघं भाऊ आहे म्हणे असे की एकमेकांवाचून एकमेकांची म्हणजे दोघं एकमेकाला आवडतात आणि दोघांची प्रीती आहे म्हणे, प्रेम आहे दोघांचं. बंधू साधू विरक्त भक्त चारही प्रकारे वंदे भरत राज्या टाकून अरण्यात 14 वर्षे बैसला नाही तरी आमुचे बंधूपण एकमेकांचे घेतले प्राण आता रघुनाथ दास म्हणून वंद झालो त्रिलोकी. तर ते दोघे म्हणतायत सुग्रीव आणि विभीषण म्हणे भरत असा विरक्त आहे म्हणे, जसं भाऊ वनात गेला तर याने सुद्धा इकडे वनासारखंच राहिला म्हणे. तो सगळं राज्य टाकून हा पण 14 वर्ष अरण्यात जाऊन राहिला. नाही तर आमचे भाऊ म्हणे एकमेकांचं प्राण घ्यायला बसले म्हणे. आता उगाच राम भेटल्यामुळे आम्हाला सुद्धा चांगलं म्हणतायत म्हणे, नाहीतर रामामुळे आमचं पण हे झालेलं आहे म्हणे, उद्धार झालेला आहे आणि जगाला वंदे आम्ही झालेलो आहे असं सुग्रीव आणि विभीषण म्हणतायत. परिधन्यवाळी आणि रावण त्यांचे विरोध प्रसंगे करून सखा जोडला रघुनंदन सच्चिदानंद स्वरूप जो. पण एकच चांगली गोष्ट आहे म्हणे की ते धन्य झाले रावण आणि वाळी की त्यांच्यामुळेच आम्हाला आज राम भेटू शकला म्हणे. असो भरते प्रेमे करून वदिले जनक जय जे चरण जैसे वत्स प्रीतीने धावन रिगे धनुचे कासेसी. आणि मग भरताने सीतेला रामाला हे केलेलं आहे, नमस्कार केलेला आहे रामाला. यावरी भरता आणि लक्ष्मण उचंबळती प्रेमरसे करून एकमेकांशी आलिंगन देते जाहले ते धवा. नंतर भरत आणि लक्ष्मण यांनी पण एकमेकांना आलिंगन दिलेलं आहे. सुग्रीवा आणि विभीषण उभयतासी म्हणे रघुनंदन भरतासी क्षेमालिंगन
द्यावे आता ये समयी ऐसे ऐकता दोघेजण भरतासी करती साष्टांग नमन. सुग्रीवासी उठवून भरता आधी आलिंगने, मग भरताला आणि बिभीषणाला पण त्यांनी आलिंगन दिलेलं आहे भरताने. सवेची उठून बिभीषण हृदय धरिला प्रीती करून, यावरी नळ निळ वाळी नंदन. जंबुवंत आदी भेटले, मग सगळेच भेटले आहेत भरताला. या उपरी गुहक भक्त तोही भरता ऐसा व्रतस्थ, तेने प्रेम भरे दंडवत केले तेव्हा रामासी. तो गुहक होता, तो पण भरतासारखाच वागत होता, वनातच राहत होता राम वनात गेल्यामुळे. मग त्याला पण भरताने आपल्या रामाने आलिंगन दिलेलं आहे. सर्वांशी समान रघुनाथ गुहकास तेव्हा हृदय धरित, आनंद न माय गगनाथ गुहकाचा ते वेळी. मग रामाने गुहकाला सुद्धा पोटाशी धरलेला आहे आणि गुहकाला खूप आनंद झाला. मग गुहक भरता समवेत विमानी बैसला रघुनाथ, विमान मागुती उंचावत चालिले अद्भुत वायू वेगे. मग तिथून परत विमानात बसवलं त्या गुहकाला पण आणि चाललेत. मग ते कुठे आले? क्षीराब्दी तटी जाऊन बैसे जैसा विष्णुवन, नंदीग्रामा समीप विमान उतरले ते वेळी. जसं विष्णूचं विमान कुठे उतरलं, विष्णूचं गरुडावर बसून कुठे आले? क्षीराब्दीचा म्हणजे दुधाचा जो समुद्र तिथं आलेले आहेत. त्याप्रमाणे नंदीग्रामाजवळ पुष्पक विमान आलेलं आहे. म्हणजे विष्णूसारखंच नंदीग्रामाजवळ रामाचं विमान आलेलं आहे. सीता आणि श्री रघुनाथ पुष्पकाखाली उतरत, वानर असुर समस्त क्षण न लागता उतरले. राम सीता वानर सगळे उतरलेले आहेत. राघव म्हणे पुष्पकासी, आता तू जावे कुबेरापासी, चिंतिल्या समयासी आमापसी येई जे. आणि मग त्याने त्या सगळे उतरले त्या विमानातून खाली आणि त्या पुष्पक विमानाला सांगितलं की रामानी तू आता कुबेराकडे निघून जा आणि जेव्हा मला वाटेल तेव्हा तू माझ्याकडे येत जा म्हणे. ऐसी आज्ञा होता तत्काळिक, ऊर्ध्वपंथे गेले पुष्पक, गणपतीपासी जाऊन देख स्थिर झाले ते वेळी. आणि मग कुबेराजवळ जाऊन पोचलं ते विमान आणि तिथंच थांबलेलं आहे. नंदीग्रामा समीप अरण्यात उतरता झाला रघुनाथ, वानर असुरदळ समस्त सेना तेथे थांबली. आणि मग ते सगळे कुठे थांबलेत? नंदीग्रामाजवळच सगळे उतरलेले आहेत. इकडे अयोध्या बाहेर निघाले जाण दळभार, रथशृंगारिले सुंदर आनंदे बहुत चालिले. आणि हे सगळे रथावर बसून कौशल्या वगैरे जे कोणी आहेत सर्व अयोध्येचे जन लोक सर्व निघालेले आहेत रामाला सामोरे जायला. 14 सहस्र कुंज सगळं नगर हे केलेलं आहे त्यांनी. 14 सहस्र कुंजर भेरी दनानिल्या त्या अवसरी, 16 पद्मे दळेसी झडकरी शत्रुघ्न येत भेटावया. तर हत्तीदळांचा जो हे होता समुदाय तो आणि बाकीचे पण 16 पद्मे सैन्य सगळं येत आहेत, शत्रुघ्न घेऊन येतोय. भरत म्हणे जी रघुराया, शत्रुघ्न सुमंत आले भेटावया, आणि माता येई ही येती लवराया हो निया स्नेहभरित. मग भरत सांगतोय सगळे येत आहेत म्हणे भेटायला, रामाला सांगताय. तो जो जपे ज्ञाने समर्थ, तो शांती क्षमेचा पर्वत, जो वसिष्ठ मुनी सद्गुरुनाथ भेटावया येत त्वरेने. आणि अयोध्येचे सकळ ब्राह्मण 18 प्रजा सैन्य संपूर्ण, असंभाव्य प्रीती करून भेटावया येतसे. तर 18 पगड ज्या जाती आहेत त्या सगळे येत आहेत म्हणे तुम्हाला भेटायला, असं भरत सांगतोय रामाला. तो सुमंत आणि शत्रुघ्न रथाखाली उतरवून, अवलोकित सीता जीवन लोटांगण घाली ती. मग सुमंत आणि शत्रुघ्न सगळे रथाच्या खाली उतरले आणि रामाला लोटांगण घालतायत. देखून शत्रुघ्न सुमंत भेटावया उठे रघुनाथ, शत्रुघ्न चरणी मिठी घालीत नेत्री उदक स्रवत असे. आणि मग शत्रुघ्नाने पण रामाला मिठी घातली, पायाला मिठी घातली. रावणारी सद्गत होऊन शत्रुघ्नाशी देते आलिंगन, तो सुमंत धरले चरण विषकंठ वंद्याचे ते काळे. आणि नंतर सुमंतांनी पण नमस्कार केलेला आहे. बंधूचे परी बहुत आदरे, तोही आलिंगिला रघुवीरे, परमप्रीती सौमित्रे सुमंत शत्रुघ्न आलिंगिले. मग सगळेच लक्ष्मणाला पण भेटलेले आहेत. यावरी सकळ जुत्पत्ती सुग्रीव विभीषण नृपती, सुमंत शत्रुघ्ना परमप्रीती भेटते झाले ते दवा. अक्षय सौभाग्य सरिता दोघाही वंदिली जनक दुहिता, यावरी सुमंत म्हणे रघुनाथा सद्गुरु वशिष्ठ समीप आले. मग सीतासुद्धा यांना नमस्कार करते वशिष्ठांना आणि सगळ्यांना हे केलेलं आहे, नमस्कार केलेला आहे वसिष्ठाजवळ येऊन. ऐसे बोलता सुमंत सामोरा धावे रघुनाथ, तो वाहनाखाली ब्रह्मसूत राम देखोनी उतरला. नेत्री देखुनी सद्गुरुनाथ, सद्गत झाला कनक जामात.
दंड न्याय नमस्कार घालित धावनी वसिष्ठ उचली प्रेमे म्हणे जगद्वंद्या रघुनाथा तुझे दर्शन दुर्लभ समजता भूभार हरावया तथा अवतरलासी सूर्यवंशा. आणि मग रामाला जवळ घेऊन वसिष्ठ मुनी पण म्हणतायत, त्याला असं पोटाशी धरलेलं आहे आणि सांगताय की तुझा जो अवतार आहे तो कशासाठी आहे, तर भूमीवर जो दैत्यांचा भार झालेला आहे तर तो जणू काही तो भार निस्तरण्यासाठीच तुझा जन्म झालेला आहे म्हणे, असं सांगतायत रामाला ते. संसार भयश्रम मोचना रावणांतका चिन्मय लोचना पुराण पुरुषा जगन्मोहना धन्य लीला दाविली. तर संसाराच्या भयापासून आणि श्रमापासून तू सोडवतो म्हणे, आणि चैतन्य हेच ज्याचे नेत्र आहेत असा आहे म्हणे तू. तर तूच हे केलेलं आहे म्हणे, भूभार कमी केलेला आहे म्हणे. मग बोले जगदात्मा सर्व तुमचे कृपेचा महिमा गुरुभक्तांसी शिव ब्रह्मा सनकादी किवंदिती रोग काळ भय मृत्य त्यापासून रक्षी सद्गुरुनाथ देव केले बंधनमुक्त हा प्रताप गुरु कृपेचा. म्हणे माझ्या हातून जे काय घडलेलं आहे, जे कृत्य घडलेलं आहे तर ते कोणाच्या कृपेने झालं म्हणे, तर सद्गुरूंच्याच कृपेने, म्हणजे तुमच्या कृपेमुळेच हे मी सर्व करू शकलो म्हणे, आणि देवांना सुद्धा बंदिवान्यातून मुक्त केलेले आहे म्हणे मी. मग वसिष्ठे मुनीचे चरण वंदी प्रेमे सुमित्रानंदन त्यासी गुरुने हृदय धरुण म्हणे धन्य कीर्ती तुझी. मग लक्ष्मणाने सुद्धा वसिष्ठांना नमस्कार केलेला आहे. त्यावरी वसिष्ठाचे चरण जानकी वंदी प्रेमे करुण गुरु म्हणे अनंत कल्याण सौभाग्यवर्धन तुझे हो का. जनकात्मजे तू पूर्ण सती वाढविली राघवाची कीर्ती तू प्रणवरूपिणी चिच्छक्ती ब्रह्मांड रचिसी स्वेच्छेने. आणि मग सीतेला सांगता आहेत की तू स्वतःच एक हे आहे म्हणे, प्रणवरूपिणी आहे आणि तुझ्या इच्छेनेच हे ब्रह्मांड जे आहे रचलेलं ते तुझ्याच इच्छेने झालेले आहे म्हणे. असो सुग्रीव विभीषणादी वीर करती सद्गुरुसी नमस्कार तो माता आली सत्वर सुखासनी बैसोनिया वहनापुढे वेत्रधार चालती सहस्रांचे सहस्र वहनाच्छा दिले समग्र हे मांबरे करुणिया. मग पालखीमध्ये बसून कोण आलेलं होतं, त्या तिघी माता आलेल्या होत्या आणि त्यांच्या ज्या पालख्या होत्या त्याच्यावर सोनेरी असं वस्त्राने झाकलेलं होतं ते. सुमंत म्हणे रघुनाथा स्वामी जवळी आली माता तो धीरण धरवेर सीताकांता सामोरा जाय त्वरेने वन ठेले भूमंडळी तो राघव धावनी आला जवळी जसे ताने बाळ उडी घाली धेनू जवळी दे कथा. मग रामाने बघितलं, सुमंतांनी सांगितलं की माता आल्या आहेत म्हणे. मग ते ऐकल्यावर जसं लहान बाळ आईकडे पळत जातं त्याप्रमाणे रामाला सुद्धा धीर धरवला नाही आणि धावत गेले आहेत ते नेत आणि आईच्या चरणावर डोकं ठेवलेलं आहे. मातेचे चरणी मस्तक ठेवी त्रिभुवन नायक मायेनी उचलवणी तत्काळिक हृदय धरिला ते काळी नेत्री अश्रुधारा वाहत तेने अभिषेक केला रघुनाथ स्नेहभरे माता स्पुंदत सद्गद कंठ झाला. आणि मग त्यांच्या आईला सुद्धा हे झालेलं आहे, गहिवरून आलेले. म्हणे 14 वर्षेपर्यंत बाळे माझी गेली वनात सुकुमार चरणी चालत शीतोष्ण सुशिशी झाली पै. मग ती म्हणते 14 वर्ष माझ्या बाळांनी, म्हणजे तिघांनाच म्हणते ती, वनात गेले आणि पायांना उष्ण गरम सगळं चटके बसले, किती त्रास सोसला म्हणे. श्रीराम माझा राजहंस सोडोने अयोध्या मानस पाठविला कंटकवनास सावळा डोळस सुकुमार. श्रीराम हा म्हणे एक प्रकारचा राजहंस आहे आणि त्याने मानस सरोवर सोडून आणि कुठे गेलेला होता, तो अयोध्या नावाचं मानस सरोवर सोडून काट्याकोट्याच्या वनात गेला होता म्हणे. माझा रामचंद्र निर्मळ वियोग राहू मध्ये सबळ 14 वर्षे शुद्ध मंडळ वदनेंदू आज देखिला. तर हा राम म्हणे एक प्रकारचा चंद्र आहे आणि वियोग नावाचा राहू मध्ये आल्यामुळे 14 वर्षांनी मला ह्या चंद्राचं दर्शन झालेलं आहे म्हणे. 14 वर्षे क्रमिली रजनी आजी राम उगवला वासरमणी अयोध्या जनवदन कमळिनी टवटवल्या एकदाची. तर 14 वर्ष सूर्य बुडालेला होता जसं काही आणि रात्रच होती म्हणे, आणि आज राम नावाचा सूर्य उगवलेला आहे म्हणे, असं ती म्हणते कौशल्या माता. नवमेघ रंग रघुवीर वियोग समिरे नेला दूर देह क्षेत्र शोषले समग्र आजीवरी आमुचे असो यावरी रघुनंदन करी मातेचे समाधान म्हणे भाग्य आमुचे परिपूर्ण देखिले चरण डोळा तुझे. तो येऊन या लक्ष्मण वंदी कौशल्याचे चरण कौशल्या हृदय धरुण बोले वचन सद्गत दोघे माझे चिंतामणी. मग कौशल्या म्हणते त्यांना, लक्ष्मणाला सुद्धा तिने पोटाशी धरलेलं आहे, म्हणते
माझे चिंतामणी गोपियले होते दूरवणी, माझे पूर्वभाग्य करुणी पुढती नयन देखिले. तर माझे हे जणू काही चिंतामणी होते आणि ते जसं आपण गोफणीत घालून दगड फेकतो, गोफण मारतात ते पक्ष्यांना उडवायला, धान्यावर पक्षी आल्यावर गोफणीत दगड घालून मारतात, त्याप्रमाणे हे माझे 2 चिंतामणी गोफणीले होते, म्हणजे गोफणीने जसे दूर फेकले गेले होते. आज माझ्या भाग्याने ते परत आलेत म्हणे. सुमित्रेचे चरण सप्रेमे वंदिले तेव्हा आत्मा रामे, हृदय आलिंगिला सप्रेमे सुमित्रेने तेव्हा. मग राम सुमित्रेला पण नमस्कार करतायत म्हणे. 14 वर्षेपर्यंत अयोध्या झाली होती प्रेतवत, आज निज प्राण रघुनाथ मागुती आत संचारला. तर ती सांगते 14 वर्षापर्यंत अयोध्या नुसती प्रेतासारखी राहत होती म्हणे, आज जसं काही त्याच्यामध्ये प्राण संचारलेला आहे म्हणे. असो सुमित्रेसी वंदन रामे कैकईस केले नमन, कौशल्याचे अलिंगन प्रीतीने तेव्हा आधी दिले. मग रामाने कैकईला पण नमस्कार केलेला आहे. कैकई म्हणे रघुनाथा कल्याण रूपे नांदे आता, अपयश आले माझे माता ते आजी सर्व निरसले. मग ती म्हणे आता तू आनंदात राहा म्हणे, कल्याण हो म्हणे रामा तुझं, आणि जे काही माझ्या माथी अपयश लागलेलं होतं आणि जो काही डाग लागलेला होता ते सगळा पुसता गेला म्हणे तू परत आल्यामुळे. शुष्क कासारीचे मीन तळमळत होते अयोध्याजन, ते आजी राम जगज्जीवन येऊनी भरले एकसरे. जशा कोरड्या पाण्यामध्ये मासे तळमळतात त्याप्रमाणे अयोध्येचे जन तळमळत होते म्हणे, आणि आज राम नावाचं पाणी इथे येऊन लागलेलं आहे बा असं. इकडे सुमित्रेचे चरण साष्टांगन मी लक्ष्मण, पुत्रास प्रेमे उचलून हृदय धरी ते धवा. म्हणे 14 वर्षे निराहार वनिष्ठ मला असी तू थोर, सौमित्र देत प्रत्युत्तर रघुवीर कृपेने सुखी होतो. ती म्हणते 14 वर्ष तू निराहार राहिला म्हणे, वनामध्ये खूप श्रम केले म्हणे. मग लक्ष्मण म्हणतो हे सगळं रामाच्या कृपेने तरी मी सुखी होतो म्हणे. मग कैकईसे नमस्कार करीत भूधरावतार, आलिंगोनी या सौमित्र म्हणे बारे विजयी होई. मग कैकईला पण लक्ष्मणाने नमस्कार केलेला आहे. ती म्हणते विजयी हो म्हणे. यावरी कौशल्याचे चरणी लागे येऊनी मंगल भगिनी, हृदय दृढ आलिंगोनी रामजननी बोलीत. मग सीता आली कौशल्यजवळ आणि ती तिला पोटाशी धरते कौशल्या सीतेला. 14 वर्षेपर्यंत माये शमली सभोवत, स्नेहे मुख कुरवाळीत जानकीचे ते धवा. नवरत्न मुद्रिका परमप्रीती घाली जानकीचे हाती, तो सीतेने सुमित्रा सती परमस्नेहे नमियली. मग कौशल्याने तिच्या हातामध्ये नवरत्नांची जी अंगठी होती ती तिला दिलेली आहे सीतेला. मग नंतर ती सुमित्रेकडे आज चालली. सुमित्रा म्हणे ओ साजणी परमश्रमलीस काननी, आपले कंठीची माळ काढुनी गळा घातली जानकीच्या. मग सुमित्राने सुद्धा तिच्या गळ्यामध्ये हार दिलेला आहे, तिच्या गळ्यातला हार काढून सीतेच्या गळ्यात घातलेला आहे. स्नेह करुणी धरली हृदयी, मग सीतेने वंदिली कैकई, क्षेम जो दिदले नाही तो वचन काय बोलित. आणि मग कैकईकडे आलेली आहे सीता आणि ती तिच्याजवळ जाते. तोपर्यंत ती येत नाही तोपर्यंत कैकई काय म्हणते, वय तुझे लहान साचार परी कीर्ती केली बहुत थोर, रावणाची संपदा समग्र भोगोनी आलीस. कैकई म्हणते तिला तुझं वय लहान आहे म्हणे, पण तू फार मोठे पराक्रम केलेला आहे. काय तर रावणाची जी संपत्ती होती तिचा चांगला भोग घेतला आहे म्हणे, असं ती कैकईला म्हणते. श्रोत्रियाचे पात्र पूर्ण न कळता घेऊन गेले श्वान, ते श्वान मारिले क्रोधे करून तरी पात्र ते पवित्र नव्हेची. म्हणजे यज्ञाचं जे भांडं असतं म्हणे, याज्ञिकाचं जे भांडं असतं पात्र असतं तर ते कुत्र्याने जरी उचलून नेलं आणि त्या कुत्र्याला जरी आपण मारून टाकलं म्हणे, पण तरी ते पात्र असतं, त्याचा परत ते वापर करत नाही म्हणे. त्याप्रमाणे तुझं झालेलं आहे म्हणे, असं ती सीतेला म्हणते. तैसा रामे रावण मारून तुझा आणले सोडवून, कोण एके प्रकारे करून कीर्ती त्रिभुवनी प्रगटली. राम कष्टला वनवासी परी तू सुखे होतीस लंकेसी, ते तिचा सोहळा मानसी आठवत असेल तुझं लागी. आणि तुला रावणाने जरी उचलून नेलेलं होतं, रामाने जरी तुला सोडवून आणलं तरीसुद्धा, आणि तो राम वनात राहत होता म्हणे आणि तो कष्ट करत होता वनामध्ये आणि तू मात्र सुखात होती म्हणे लंकेला. पण तो तिथला जो सोहळा आहे तिथलं जे तुला सुख होतं ते तुला आता आठवत असेल म्हणे, असं कैकई बोलत होती तिला. ऐसे कैकई बोलता उगीच परतोनी गेली सीता, अपवित्रासी उत्तर देता येतहीनता श्रेष्ठासी. ती सीता गप्पच राहिली. कशासाठी? जे एखादं अमंगळ बोलतं, दुष्ट बोलतात त्यांना उत्तरच द्यायचं नाही म्हणे, असं म्हणून जे कोणी उत्तर देऊ नये असं हे मोठे लोक सांगतात म्हणे. म्हणून ती काहीच न बोलता निघून गेली. म्हणून या जनक बाळी जाऊनी बसली कौशल्यजवळी,
शांतीपासी जैसी शोभली क्षमा निरंतर राहावया, की आवडी जेथे भक्ती राहे जैसी परमप्रीती, की धारणा येते ते वृत्ती न सोडीच सर्वथा. जसं शांतीजवळ कुठे गेली, शांतीजवळ क्षमा गेली, त्याप्रमाणे सीता कौशल्याजवळ बसलेली आहे, किंवा जिथं आवड आहे तिथं भक्ती आहे, त्याप्रमाणे सीता तिच्याजवळ जाऊन बसली आहे. राम तैसी कौशल्यापासी सीता, शोभली किती जगन्माता. भाविक दुर्जना त्यागुनी तत्वता, संत संगे जे विवसे. ज्यांच्या मनात भक्ती असते ते दुर्जनांना सोडून संतांजवळ जाऊन बसतात, त्याप्रमाणे. रामविजय ग्रंथ सुरस, उत्तरकांड हाची कळस. त्यावरी अयोध्या प्रवेश, सावकास परिशिजे. मंगल स्नान करुणे रघुवीर करील भोजन, मग सुमुहूर्ती संपूर्ण अयोध्येत प्रवेशती. आता पुढच्या याच्यामध्ये मंगल स्नान आणि मंगल भोजन वगैरे करून ते अयोध्येमध्ये प्रवेश करणार आहे. आता ते नंदीग्रामाच्या तिथं थांबलेले आहेत सर्व. श्रीधर वरदा राघवेशा, ब्रह्मानंदा पुराणपुरुषा, अभंगपद निजदासा, कृपा करुणी देई तू. स्वस्ती श्रीराम विजय ग्रंथ सुंदर, संमत वाल्मिकी नाटकाधार, सदा परिसत भक्तचतुर, पंचत्रिशतमाध्याय गोडा. श्रीरामचंद्रार्पणमस्तु. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम.